नमस्कार मित्रांनो, विशाल कॉम्प्युटर CS युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डोमासाईल दाखला कशा पद्धतीने घर बसल्या काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर सर्वप्रथम तुम्हाला याचे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुम्हाला इथं नवीन युजर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पर्याय इथं तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये पर्याय 1 आणि पर्याय 2 यामधील सोपा आहे पर्याय 1 यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा जो कोणता असेल तो इथे सिलेक्ट करायचा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं. यानंतर इथं ओटीपी टाकायचा. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला जे काही युजर नेम ठेवायचं असेल ते तुम्ही इथं टाईप करायचं आणि चेक युअर युजर नेम अवेलेबिलिटी या ऑप्शनवरती क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचं युजर नेम. युजर नेम टाकल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकंट डिटेल्स असं ऑप्शन पाहायला मिळेल. इथं तुमचं नाव टाकायचं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, वय टाकायचं, जेंडर सिलेक्ट करायचं, तुमचं ऑक्युपेशन टाकून घ्यायचं. खाली यायचं. खाली आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ऍड्रेसची संपूर्ण माहिती इथं भरून घ्यायची. तुमचा जो काही ऍड्रेस असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि युजर नेम व्हेरीफाय करून घ्यायचं. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शनवरती क्लिक करायचा. ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्ही जे युजर नेम ठेवलेलं आहे ते युजर नेम तुम्हाला इथे टाकून घ्यायचं. ईमेल आयडी टाकायचा. पासवर्ड इथं कन्फर्म करून घ्यायचा. जो तुम्हाला पासवर्ड ठेवायचा लॉग इन साठी तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा. यानंतर पुन्हा कन्फर्म पासवर्ड करायचा आणि सिलेक्ट करून घ्यायचा. यानंतर तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज पडेल युजर नेम आणि पासवर्डचा. तो तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. युजर नेम पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला पुन्हा या वेबसाईट वरती यायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर खाली यायचं. खाली कॅप्चा टाकून घ्यायचा. ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करताय सिलेक्ट केला होता जो जिल्हा तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा. लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करताल तसं तुमच्या समोर असा इंटरफेस इथं पाहायला मिळेल. यानंतर तुम्हाला इथं साईडला यायचंय. साईडला स्क्रोल करायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला यायचे महसूल विभाग हा ऑप्शन दिसेल. यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर उपविभाग यामध्ये तुम्हाला निवडा या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा महसूल सेवा या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे. महसूल सेवावर तुम्हाला संपूर्ण महसूल सेवा इथं पाहायला मिळतील. यामध्ये आता तुम्हाला जो दाखला काढायचा आहे आता आपण काढणार आहोत डोमासाईल. यासाठी तुम्हाला इथे यायचे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र या ऑप्शन वरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर वरती यायचं. पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन इंटरफेस ओपन होईल. अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला यायचे. तुमचं इथं नाव पाहायला मिळेल. याच्या खाली यायचं. खाली आल्यानंतर सर्व्हिस लिस्ट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर महसूल विभाग इथं तुम्हाला पुन्हा एकदा त्या सेवा पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र या ऑप्शन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डोमासाईल काढण्यासाठी तुम्हाला जे पण डॉक्युमेंट लागणार आहेत याची तुम्हाला इथं लिस्ट पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता ओळखीचा पुरावा. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असेल, मतदान कार्ड असेल, नरेगा जॉब कार्ड असेल, यापैकी कोणतंही एक देऊ शकता. पत्त्याचा पुरावा आहे. यामध्ये सुद्धा आधार कार्ड, पाणीपट्टी पावती असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा लाईट बिल असेल, शिधापत्रिका, रेशनिंग कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, मालमत्ता कर पावती असेल, यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही देऊ शकता. 15 वर्षापासून वास्तव्य करण्यासाठी लागणारे कागदपत्रे. यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल असेल किंवा एज नॅशनॅलिटी प्रमाणपत्र असेल, शिधापत्रिका, तुमचं रेशनिंग कार्ड चालू शकते इथं सुद्धा, 7/12 असेल, 8 असेल, भाडे पावती असेल, मतदान ओळखपत्र असेल, लाईट बिल असेल, अशा पद्धतीचं कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. यानंतर वयाचा पुरावा. यामध्ये तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर नसेल तर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ते तुम्हाला चालू शकतं. प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेली त्याची पावती असेल ती सुद्धा इथं चालू शकते. अशा पद्धतीने तुम्हाला यामधील प्रत्येकी एक डॉक्युमेंट अपलोड करायला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस इथं पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला 3 स्टेप करायच्यात. अर्ज,
दस्तऐवज अपलोड करायचे, त्यानंतर शुल्क भरा. अशा पद्धतीने 3 ऑप्शन आहेत. आता नवीन पद्धत आलेली आहे इथं, तर तुम्ही पाहू शकता तुमची माहिती आधारवरून घ्यायची आहे का. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही इथं येस या पर्यायावरती क्लिक करू शकता, नसेल तर नो करायचं. नो केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली अर्जदाराचा वैयक्तिक तपशील, यामध्ये तुम्ही जे प्रोफाईल भरताना नाव सिलेक्ट केलेलं ते नाव तुम्हाला इथं पाहायला मिळेल. संपूर्ण माहिती इथं तुम्हाला भरून घ्यायची. कशी भरायची, इथं तुमचं नाव, यानंतर वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, तुमचं लिंग, यानंतर खाली यायचंय व्यवसाय तुमचा, शिक्षण असेल काय असेल तेच तुम्हाला सिलेक्ट करायचंय. लाभार्थ्याचे अल्पवयीन वय आहे किंवा नाही सिलेक्ट करायचंय. अर्जदाराशी नाते काय आहे हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर लाभार्थ्याचे नाते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. खाली यायचंय अर्जदाराच्या निवासाचा पत्ता, म्हणजे तुमचा ऍड्रेस तुम्हाला इथं संपूर्ण टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस टाकल्यानंतर जन्माचा तपशील इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. यानंतर लाभार्थ्याची शैक्षणिक माहिती इथं तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची. यानंतर ऍड बटनावरती क्लिक करायचं आणि ऍड करून घ्यायची. खाली आल्यानंतर पूर्ण अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला असल्यास लागू आहे किंवा नाही, इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. जर तुम्ही बाहेर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर झाला असताल तर इथं आहे म्हणायचं, नसताल तर नाही करायचं. खाली यायचं कराचे तपशील, मी इथं ह्या ऑप्शन तुम्हाला वाचून घ्यायचा. यानंतर मला मंजूर आहे इथं टिक मार्क करायचे आणि समावेश करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही येणार नवीन इंटरफेस ओपन होणार. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार. त्यानंतर तुम्हाला शुल्क भरा, म्हणजे पेमेंट करायला लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर त्यानंतर शुल्क भरा म्हणजे पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर असं चलन जनरेट होईल. यामध्ये तुमच्या पेमेंटची संपूर्ण डिटेल्स इथं तुम्हाला पाहायला मिळतील. पेमेंट केल्यानंतर तुम्ही 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला हा दाखला पुन्हा एकदा डॅशबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. दाखला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला याचे डॅशबोर्ड ते आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय पेमेंट, त्यानंतर अपलोड अप्रूव्हर झालेला दाखला, यानंतर इथं डाउनलोड हा ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुमचा जो डोमासाईल आहे तो दाखला तुम्हाला इथं डाउनलोड झालेला पाहायला मिळेल. यावरती क्लिक करायचं आणि दाखला ओपन करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा तहसीलदार कार्यालयातील जे वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल हा दाखला काढू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील.